SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गवारची भाजी बनवतोय। कमेंटमध्ये सांगितलं की बोलून रेसिपी दाखवा असं, तर मी म्हटलं चला आता इंस्टाग्रामवर टाकणार आहे तर मी बोलून दाखवते तुम्हाला। आता मी गवार कशी बनवते ते दाखवते। आता मी आधी गवारला उकळून घेतली, म्हणजे अशी शिजवून घेतली। आता मी लसूण आणि मिरची वाटून घेतली, म्हणजे असं ठेचा करून घेतलाय, कोथिंबीर आणि टमाटर, आणि हा आपला घरचा मसाला आहे। तेल तापत ठेवलं आहे मी। तेल तापलं की आपण लगेच जिरं टाकूया। ही आमची खानदेशकडची पद्धत आहे अशी। आमच्या खानदेशला असं बनवतात भाजी, शेंगदाणा लावून बनवायची अशी ना की मग अशी बनवतात। आता याच्यात आपण लगेच टमाटर टाकून देऊया। तेल जरा जास्तच तापवलं। आता आपण हिंग टाकूया। हिंग टाकायचं राहिलं होतं, जळून जाणार म्हणून मी हिंग नंतर टाकलंय। शेंगदाण्याचं कूट मी असं शेंगदाणा भाजून घेते आणि असं माझा छोटूसा डब्बा आहे तो भरून ठेवून देते, म्हणजे कधी पण अर्जंट लागलं की टाकायला बरं पडतं। शेंगदाण्याची भाजी जास्त खानदेशकडे जास्त खातात। आता हे टमाटर आपल्याला हे बघा असे शिजले। आता हे टमाटरच्या मध्येच आपण ही मिरची, लसूण आणि मिरची कुटलेली आहे ते टाकून देते। तिखट तुमच्या आवडीनं बनवू शकता। आता आम्हाला जेवढं तिखट लागणार ते। एकदम साधी सिंपल भाजी आहे गवारची। हळद घालूया। मला कमेंट करा, म्हणजे तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे ते सांगा कमेंटमध्ये, म्हणजे मी ती रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार। मीठ बी घालूया चवीप्रमाणे। हे बघा टमाटर पण आपले शिजलेत आतमध्ये, मस्त आतमध्ये बोलते, टमाटर छान शिजले। आता हे गवारचंच सगळं पाणी निघून गेले, मी शिजवून घेतले आणि त्याच्यावर थंड पाणी टाकलंय, तर हे बघा जे शिजलीच आहे। आता हे गवार आपण याच्यात टाकून देऊया। आता हे मीठ आणि आपण हे टाकलंय ना टमाटर, त्याचे टेस्ट याच्यात जाणार, म्हणून 2 मिनिटं याला चांगला असं मिक्स करून घेऊया। ह्याच्यात तुम्हाला जो मसाला घरचा असेल तो टाकू शकता। आता मी थोडीशी धना पावडर टाकते, जास्त नाही टाकत आहे, कारण की मग धना पावडर टाकला ना तुरट लागते जास्त। थोडीशी जिरा पावडर टीस्पून, आणि हा आपला काश्मीरी लाल मिरची आहे, घरात बनवलेला आहे। तुम्हाला मला आता ह्या मे महिन्यात एप्रिल महिन्यात तुम्हाला जर मसाला बघायचा असेल मला कमेंटमध्ये सांगा। तर मी हे आपले शेंगदाण्याची पोळ आहे ते टाकते। थोडंसं पाणी टाकणार याच्यात, थोडीशी गिरवी सारखं बनवणार आहे। थोडीशी कोथिंबीर पण घालूया। हे बघा मी अशी गिरवी थोडीशी बनवली आहे, तुम्ही सुकी पण बनवू शकता। आता आम्हाला याला ना चपाती बरोबर खायचं आहे, म्हणून मी आता एक उकळी आली की आपली भाजी झाली। आपल्या खानदेशमध्ये तर आपल्याला रस्सा बिना चालतच नाही। खानदेशमध्ये पाव किलो भाजीचे 10 लोक खातील एवढं रस्सा बनवतात। वांगी होऊ दे या गवार होऊ दे, कुठली पण रस्सावाली भाजी पाव किलो अर्धा किलो म्हणजे 10 लोक खातील एवढं रस्सा बनवतात, पातळ असं पाणी बनवतात। आता मुंबईला कसं फॅमिली छोटी असते म्हणून बनवून घेतो। आता आम्ही 4च जण आहे, 4 जणांसाठी आम्हाला आता पीठ मळून ठेवलं आहे मी चपातीचं। आता चपात्या बनवणार आहे। आपली रस्सावाली गवारची भाजी तयार झाली। आता आपण कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया।